नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM मध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपली भेट झाली आहे. मंडळी, नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आपण एका छान विषयावर गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्याच्याशी रिलेटेड छान छान गाणी सुद्धा आपण ऐकणार आहोत. फक्त आणि फक्त आचार्य 90 FM वर माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नुकताच म्हणजेच 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा झाला. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जातोय. अगदी पूर्वीपासून हा सुरू आहे आणि आजतागायत होतोय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रेडिओचं आपल्या जीवनात किती मोठं स्थान आहे. हळूहळू वेगवेगळ्या माध्यमांमुळे रेडिओ हे माध्यम नकळतपणे थोडंसं दुर्लक्षित होताना दिसतंय. त्याची जागा इतर माध्यमांनी घेतली आहे. पण यामुळे रेडिओचं महत्त्व मात्र यत्किंचितही कमी होत नाही. जगभरातल्या लोकांना शिक्षित करण्याबरोबरच आजपर्यंत माहितीची देवाणघेवाण करण्याचं महत्त्वाचं काम या रेडिओने केलंय. रेडिओ हे माहिती प्रसाराचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. 13 फेब्रुवारी 1945ला संयुक्त राष्ट्रसंघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले आणि त्यामुळेच 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2013 मध्ये साजरा करण्यात आला होता. मंडळी, रेडिओ म्हणजे काय याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. रेडिओ म्हणजे असं एक यंत्र जे विजेचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग तयार करतं, ज्याच्याद्वारे संदेशाची देवाणघेवाण केली जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवणाऱ्या रेडिओला ट्रान्समीटर तर तरंगे म्हणजेच वेव्ह स्वीकारून त्याचं रूपांतर आवाजात करणाऱ्या रेडिओला रिसिव्हर असं म्हटलं जातं. रेडिओ 300 हर्ट्झ इतक्या क्षमतेनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करू शकतं. जगातला पहिला रेडिओ इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी तयार केला होता. 1895 मध्ये त्यांनी रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंट सुद्धा त्यांनी मिळवलं. मार्कोनी यांनाच फादर ऑफ रेडिओ असं म्हणतात. इंग्रजांनी आणि अनेक युरोपियन देशांनी हे तंत्रज्ञान आपापल्या वसाहतीत नेलं. याच माध्यमातनं अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा हळूहळू प्रसार झाला. त्या काळी हे माध्यम प्रामुख्याने कम्युनिकेशनसाठी वापरलं जायचं. विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी या रेडिओचा वापर होऊ लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात सुद्धा ब्रिटिशांनीच रेडिओ आणला. 23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता इथे ऑल इंडिया रेडिओ नावाने 2 केंद्र सुरू करण्यात आली. त्यानंतर 1932 मध्ये भारत सरकारनं भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरू केला. 1936 मध्ये त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ अर्थात AIR असं ठेवण्यात आलं. दरम्यान 1920च्या दशकात रेडिओला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं. तसंच 1950 पर्यंत रेडिओ लोकप्रिय झाला होता. भारतातही रेडिओची सुरुवात 1920च्या दशकात झाली. 23 जुलै 1927ला मुंबईतनं रेडिओ प्रसारण सेवा सुरू झाली. तसंच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेडनी मुंबई आणि कलकत्ता इथे रेडिओ स्टेशन सुरू केलं. पण 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली. त्यानंतर सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेत त्याला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं नाव दिलं आणि त्यानंतर 8 जून 1936 मध्ये त्याचं ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. तसंच 1956 मध्ये पुन्हा 2001 मध्ये भारतात खासगी रेडिओ स्टेशनला सुद्धा सुरुवात झाली. मंडळी, रेडिओ हे सगळ्यात जुनं माध्यम असलं तरी संवादाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. 1945 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारी या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघात रेडिओचं पहिलं प्रसारण झालं. त्यामुळे हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला गेला. स्पेन रेडिओ अकादमीने 2010 मध्ये जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता आणि त्याच्यानंतर युनेस्कोच्या 67व्या सत्रात 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
मंडळी, रेडिओविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं. आता अजून जाणून घेणार आहोत रेडिओविषयीच, पण तोपर्यंत एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत. आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. मंडळी, या गाण्याआधी आपण रेडिओविषयी बोलत होतो. म्हणजे रेडिओ हे यंत्र कसं आहे, कसं काम करतं, वेव्ह म्हणजे काय, आणि किती केंद्र आहेत भारतामध्ये एकूण रेडिओची, आणि आजतागायत ही सगळी केंद्र तशीच चालू आहेत. आता जाणून घेऊया की दरवर्षीप्रमाणे या रेडिओ दिनाची सुद्धा एक थीम असते. तर यावर्षी ही थीम नेमकी काय आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. जागतिक रेडिओ दिन 2026ची संकल्पना अशी आहे, रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या वर्षीच्या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे, AI हे एक साधन आहे, आवाज नाही आहे. या तत्वावर आधारित रेडिओच्या जगात AIचा जबाबदार वापर आणि विश्वासार्हता वाढवणे हा आहे. सो थोडक्यात असं म्हणता येईल की यावर्षी AIच्या अनुषंगाने रेडिओची चांगली मैत्री अपेक्षित आहे. मंडळी, माहितीचा सर्वात जुना आणि विश्वासार्ह सोबती टेप रेकॉर्डच्या अँटिनापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोबाईलमधल्या FM आणि पॉडकास्टपर्यंत येऊन पोहोचलाय. 1924 मध्ये भारतात रेडिओचे आगमन झाले आणि तेव्हापासून स्वातंत्र्य लढा असो, युद्धाचे प्रसंग असो किंवा क्रिकेटची कॉमेंट्री, रेडिओने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. TV आणि इंटरनेटच्या काळात सुद्धा रेडिओचं महत्त्व कमी न होण्याचं मुख्य कारण त्याची सुलभता. शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा शहरात ट्रॅफिकमध्ये अडकलेला चालक असो, रेडिओ आजही सगळ्यांचा विरंगुळा आणि माहितीचा प्रमुख स्रोत आहे. डिजिटल युगातला स्मार्ट रेडिओ केवळ ध्वनिलहरीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. इंटरनेट रेडिओ आणि पॉडकास्टच्या माध्यमातून तो जागतिक स्तरावर पोहोचलाय. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR यासारख्या ॲपमुळे जगाच्या पाठीवर कुठेही बसून आपण आपल्या भाषेत बातम्या आणि गाणी ऐकू शकतो. मनोरंजनासोबतच शिक्षण, शेतीविषयक मार्गदर्शन आणि आपत्ती व्यवस्थापनात सुद्धा रेडिओची भूमिका आज सुद्धा लाईफलाईन सारखी आहे. थोडक्यात काय तर हा रेडिओ याचं स्वरूप जरी बदलत असलं तरी सुद्धा तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि अजून एक गमतीचा भाग म्हणजे माहितीये का, आता मोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या ॲप इन्स्टॉल करतो, हवी ते आपल्या आवडीच्या गाण्याची प्लेलिस्ट तयार करतो, ती प्लेलिस्ट आपण ऐकतो. पण कधी कधी ना कंटाळा येतो, कारण आपल्याला माहिती असतं की आता यानंतर हे गाणं लागणार आहे. पण जेव्हा आपण रेडिओ लावतो, FM असो किंवा आकाशवाणी असो, कोणताही रेडिओ चॅनल जेव्हा आपण लावतो आणि नकळतपणे आपल्या मनातलं गाणं तिथे प्ले होतं, अचानक ते लागतं, ती जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे आपल्या आवडीचं गाणं लागण्याची ही जी एक किमया आहे ती रेडिओमध्येच आहे. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो ना की जेव्हा एकटेपण जाणवतं तेव्हा हा रेडिओ अगदी मित्रासारखं काम करतो. तर त्यामुळे जरी तुमच्याकडे बाकीची सगळी माध्यमं असली तरी रेडिओ असेल तर रेडिओ नक्की ऐका, आवर्जून ऐका. त्याची एक वेगळी गंमत आहे. त्यात लागणारी सिग्नेचर ट्यून असेल, प्रोमो असतील, हे सगळं ऐकलं ना की एक वेगळेपण जाणवतं. त्यामुळे ॲप्स तर आहेतच, पॉडकास्ट आहे आणि म्हटलं तसं वेगवेगळे ॲप्स सुद्धा आहेत. तर त्या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा आहेच, पण जे आपलं मूळ स्रोत आहे, ज्याच्यामुळे आपण घडलो, आपल्या आधीची पिढी घडली, त्याला आपण विसरायचं नाहीये. मगाशी म्हटलं की रेडिओ एक यंत्र आहे, पण मी असं म्हणेन की ते फक्त एक यंत्र नाहीये, तर ते मानवी भावनांशी जोडलेलं एक जिवंत संवाद केंद्र आहे. जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने भारतातल्या अशा काही महान रेडिओ व्यक्तींचा उल्लेख करणं इथे अतिशय आवश्यक आहे, ज्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने लाखो श्रोत्यांना अक्षरशः वेड लावलं. भारताच्या रेडिओ इतिहासात अमीन सयानी हे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय. बिनाका गीतमाला या त्यांच्या जगप्रसिद्ध कार्यक्रमाने तब्बल 42 वर्ष भारतीयांच्या मनावर राज्य केलं. त्यांचं बहनो और भाइयो हे संबोधन ऐकण्यासाठी लोक रेडिओला कान लावून बसायचे.
54,000हून अधिक रेडिओ कार्यक्रम त्यांनी दिले, तर जवळपास 19,000 जिंगल्समधून त्यांचा आवाज आपल्याला ऐकता आला. आज ते आपल्यात नसले तरी सुद्धा, भौतिक रूपाने नसले तरी सुद्धा त्यांचा आवाज, त्यांनी जितके कार्यक्रम केलेत ते ऐकले की अक्षरशः ते आपल्यात आहेत की काय असा भास होतो. अशी ही आवाजाची जादू आहे. अजून एक गमतीचा भाग असा की आरजे हा दिसत नसतो, म्हणजे पूर्वीच्या काळी तरी दिसत नव्हता, फक्त त्याचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचायचा आणि त्या आवाजाच्या जादूने जे श्रोते होते ते असं काहीतरी इमॅजिन करायचे की हा आरजे असा दिसत असणार किंवा हा निवेदक असा असणार. आणि प्रत्यक्षात कधी भेटण्याची वेळ आलीच आणि जेव्हा त्यांचा भ्रमनिरास व्हायचा की अरे मला तर असं वाटलं होतं, कारण आपण फक्त इतकी वर्ष त्यांचा आवाज ऐकत होतो, ती व्यक्ती कशी दिसते, कशी बोलते हे प्रत्यक्षात बघितलंच नसतं. आणि बघितल्यावरती लक्षात येतं की आवाज किती मोठं महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे बऱ्याच जणांची आवाज हीच ओळख होऊन बसली आहे आत्ताच्या घडीला सुद्धा. म्हणजे असे बरेच आरजेस आहेत, निवेदक आहेत किंवा वृत्तनिवेदक आहेत की त्यांचा आवाज जरी ऐकला तरी लगेच आपण म्हणतो अरे त्याचं नाव हे आहे, ही व्यक्ती आहे. म्हणजे इतकी ती मुख्य ओळख होऊन जाते तुमचा आवाज. त्यामुळे आवाजाची ही दुनिया आणि हा आवाज पोहोचवण्यासाठीचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की रेडिओ हे किती महत्त्वाचं आहे. आत्ताच्या पिढीला याचं महत्त्व कदाचित नाही वाटणार, कारण बरीच माध्यमं आली आहेत, स्वरूप बदललेलं आहे, आता डिजिटल युग आहे आणि अगदी सगळ्या सोयी अगदी हातावरती आलेल्या आहेत. त्यामुळे रेडिओ संच म्हणू आपण त्याला, रेडिओ संच सुद्धा बऱ्याच जणांकडे नसणार आता. पण ज्यांच्याकडे आहे ते खरंच नशीबवान आहेत, कारण रेडिओ हे सोनं आहे. जुने ते सोनं आपण म्हणतोच, त्या उक्तीप्रमाणे हा रेडिओ हे सोनं आहे आणि ते अतिशय जपून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. मंडळी, अजून आपण गप्पा मारणार आहोतच रेडिओविषयी, पण एक छानशी विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत आचार्य 90 FM वर. ऐकत रहा आचार्य 90 FM. Acharya 90 FM 90 FM. मंडळी, या गाण्याआधी मी अमीन सयानी यांचं नाव घेतलं होतं आणि जे जागतिक लेवलला आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, अशी एखादीच व्यक्ती असेल की जिला हे नाव माहिती नसेल, तर यासारखे अजूनही काही व्यक्ती आहेत, त्यांचा उल्लेख सुद्धा इथे आवर्जून करायलाच हवा. मंडळी, रेडिओच्या सुवर्ण काळात मेलव्हिल डी मेलो हे नाव आदराने घेतलं जायचं. साधारणतः 1940 ते 70 या दशकात त्यांनी AIR वर दिलेल्या कॉमेंट्रीने श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवलं. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेचं त्यांनी केलेलं 7 तासांचं थेट प्रक्षेपण आजही रेडिओ इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. त्याचप्रमाणे रोशन मेनन, देवकी नंदन पांडे आणि लोटिका रत्नम यांसारख्या बातमीदारांच्या आवाजावरही 1950 ते 90च्या दशकातील जनता अक्षरशः फिदा होती. या आवाजांनी अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार म्हणून भारतीयांना, त्या श्रोत्यांना माहिती दिली. बदलत्या काळात रेडिओचं स्वरूप बदललं आणि FM युगाची सुरुवात झाली. यात RJ मलिष्का हिने मॉर्निंग नंबर 1च्या माध्यमातनं आधुनिक रेडिओची राणी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिने चित्रपट अभिनेत्री विद्या बालनला देखील RJच्या भूमिकेसाठी मार्गदर्शन केलं होतं. दुसरीकडे रेडिओ मिर्चीचा स्टार RJ नवेद याने आपल्या मिश्किल शैलीने आणि प्रँक कॉलने तरुणाईला रेडिओकडे खेचलं. तसंच 36 वेगवेगळ्या आवाजात मिमिक्री करणारे RJ अनुराग यांनीही या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भारताच्या या रेडिओ प्रवासात रेडिओ मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखला जाणाऱ्या रामसिंह बौद्ध यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्यांच्याकडे तब्बल 1257 रेडिओंचा संग्रह असून त्यांच्या या कार्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. रेडिओ शोधापासून ते आजच्या AI युगापर्यंतचा प्रवास केला, पण या व्यक्तींच्या आवाजाने लाखो घरं जोडली आहेत. जागतिक रेडिओ दिवसानिमित्त या सगळ्या दिग्गजांना सलाम. आणि रेडिओ दिनानिमित्त आपण रेडिओ म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या RJचा आपण उल्लेख केला, निवेदकांचा उल्लेख केला आणि रेडिओचं कसं आपल्याशी नातं आहे, अतूट नातं आहे, याविषयी सुद्धा आपण बोललो. तर हा कसा वाटला प्रवास रेडिओचा हे नक्की आम्हाला कळवा.
ऐकत रहा आचार्य 90 FM आणि आजच्या कार्यक्रमातनं मला सुवर्णाला निरोप द्या. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Acharya